कागल तालुक्यातील बिद्री येथील श्रद्धा हॉस्पिटलवर छापा, डॉक्टरसह एजंट अटकेत. कागल तालुक्यातील बिद्री येथील श्रद्धा हॉस्पिटलवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकत अवैध गर्भलिंग निदान प्रकरण उघडकीस आणले. या कारवाईत श्रद्धा हॉस्पिटलचे डॉक्टर युवराज पांडुरंग पाटील आणि एजंट संभाजी वसंत शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच डॉक्टर उत्तम सरदेसाई यांची चौकशी सुरू असून त्यांनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या छाप्यात अवैधरित्या वापरले जाणारे सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले. यासोबतच काही किट्स आणि संशयास्पद औषधे हस्तगत करण्यात आली. डॉक्टर पाटील यांची लाखो रुपयांची रोकड आणि फॉर्च्युनर गाडी जप्त करण्यात आलेली आहे. डॉक्टर पाटील आणि एजंट शिंदे यांच्यावर यापूर्वी अशा प्रकारचे 2 ते 3 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक डॉक्टर हे गर्भलिंग निदान जे बेकायदेशीर आहे ते करत असून स्त्री भ्रूण हत्या करतात अशी माहिती आमचे पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार सर यांना मिळालेली होती. त्या अनुषंगाने SP सरांनी इस्पोली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांना सदरबाबत माहिती काढून छापा कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते. एक क्रांती पाटील व त्यांच्या पथकानं तिथे गेले असता त्यांना गोपनीय माहितीची खात्री त्यांनी केली. त्यांनाही समजून आलं की श्रद्धा हॉस्पिटल येथील डॉक्टर युवराज पाटील हे गर्भलिंग निदान करतात व त्यांनी काही एजंट देखील ठेवलेले आहेत. तत्काळ त्यांनी माहिती माननीय पोलीस अधीक्षक सर यांना कळवली. त्या अनुषंगाने आमचे LCBचे विभाग आणि टीम पण आम्ही तिथं पाठवली. त्या सर्व पथकानं तिथले सरकारी डॉक्टर रवींद्र कांबळे यांना बोलवून घेतलं. तसेच शासकीय पंच बोलवून घेऊन तिथे छापा कारवाई केली असता आधी बनावट गिराईक पाठवलं. तर बनावट गिराईकाला एक स्त्री पाठवली. त्यानंतर त्यांना लक्षात आलं की हे डॉक्टर खरोखर गर्भलिंग निदान करून देत आहेत. तसंच त्या स्त्रीला आपण आत पाठवलं. तिचं चेकिंग पण त्या डॉक्टरनं केलं आणि त्याबद्दल 22,000 रुपये घेतले. ते करताच तिथं आपण छापा टाकून आपल्या पथकानं त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडून सर्व त्यांचे वैद्यकीय सर्टिफिकेट, त्यांच्याकडं असलेले टॅब, कॉम्प्युटर्स, त्यांचं जे मशीन आहे ते आणि त्यांचं वाहन असं सर्व 12,30,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. डॉक्टरांची काही पार्श्वभूमी आहे का या गुन्ह्यात ते गुन्हा आहेत का? कारण वारंवार ते अशा प्रकारचं कृत्य करत असतात. सदर डॉक्टर युवराज पाटील श्रद्धा हॉस्पिटल यांच्यावर पूर्वी देखील राधानगरी पोलीस ठाणे येथे अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे समजून आलेले आहे. सर्व गुन्ह्यांची माहिती घेऊन एकत्रितपणे पुढील प्रतिबंधात्मक कारवाई देखील आम्ही करत आहोत.